पाकिटातली हल्दीरामची शेव तुम्ही खाल्लीच असेल, ती शेव आज आपण घरी बनवणार आहोत। इथे आपण आलू भुजियाची शेव बनवणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होते। अगदी 1 कपमध्ये मी इथे पाव किलो शेव इथे बनवून घेतलेली आहे। तर आपण पूर्वतयारीला लागणार आहोत। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कढई आणि इथे घेतलेले आहेत मी 4 उकडलेले बटाटे। बटाटे हे मी 3 स्मॉल साईजचे घेतलेले आहेत आणि एक मोठ्या साईजचा आहे। तर एक छोटी किसणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल, मोठी किसणी असेल, छोटी, माझ्याकडे मोठी पण होती पण मी इथे छोट्या किसणीचा वापर करत आहे। तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोठ्या किसणीने किसा किंवा मग आलू मॅशर असतं, आता नवीन प्रकारची नवीन वस्तू निघायला लागल्यात, त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता। तर इथे आपल्याला एकदम फाईन असं बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे पेस्ट म्हणजे अजिबात त्याचा बटाट्याचा तुकडा वगैरे नको राहिला त्यामध्ये, आपल्याला शेव बनवायची म्हणून। तर व्यवस्थित असं पातळ असं आपल्याला त्याचं पीठ बनवायचं आहे। तर तुम्ही हे बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत। बघू शकता माझे थोडे थोडे तुकडे असे बटाट्याचे पडलेले होते खाली, ते देखील मी त्यामध्ये मॅश करून घेतलेले आहेत। तर इथे मी 1 कप दाबून बेसन पीठ घेतलेलं आहे। आत्ता आपण त्यामध्ये लागणारे मसाले ॲड करणार आहोत। अर्धा चमचा इथे मी हळदी पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा मी लाल चटणी पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ म्हणजेच 1 चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे। आता मी इथे हिंग घेत आहे, 1/4 टीस्पून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे जिरा पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर देखील मी इथे टाकून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायचे आहे, हाताने क्रश करून घ्यायचे अशा। आता त्यामध्ये ते टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही। इथे मी 1.5 कपच्या आसपास बेसन पीठ घेतलेलं आहे। पहिले मी 1च कप टाकलेला आहे, नंतरनी लागता आपण यामध्ये बेसन पीठ हे ॲड करायचं आहे, कारण मिश्रण किती प्रमाणात सैल आहे त्या हिशोबाने आपण त्यामध्ये बेसन पीठ हे ॲड करणार आहोत। अगदी कुरकुरीत आपली ही इथे जी आलू भुजिया शेव आहे ती बनवून तयार होईल। तर इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं तेल देखील टाकून आपण हे पिठाला मळून घेतलेलं होतं, पण आपल्याला इथे बेसन पीठ अजून लागणार होतं म्हणून मी थोडंसं अजून बेसन पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि घट्टसर असा त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे। बिलकुल पण 1 थेंबचा देखील पाण्याचा इथे मी वापर केलेला नाही आहे। जे बटाटे होते त्या बटाट्यांमध्येच अगोदरच मॉइश्चर जास्ती असतं, त्यामध्येच मी हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता मी इथे साचा घेतलेला आहे शेवचा। तर तुम्हाला किती बारीक किंवा किती जाड हवी शेव त्या हिशोबाने तुम्ही इथे डिसाईड करायचं आहे। तर मी बारीक शेवची चाळणी घेतली त्यामध्ये, तर ती रिंग त्यामध्ये ॲड करून घेतली। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्या साच्याला आणि त्यामध्ये आपण हे जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं बेसन पीठ आलू भुजियाचं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर पूर्ण आपल्याला ते भरून घ्यायचं आहे, थोडंसं खाली ठेवायचं आहे। आता आपण हे साचा असा व्यवस्थित टाईट लावून घ्यायचा आहे। एकीकडे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं। तर आता आपण शेव पाडणार आहोत ते। तर सुंदर अशी आपली ही कुरकुरीत आलू भुजिया शेव बनवून तयार होते। आपण मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तर ही शेव आपल्याला जे आपण घरी बनवतो आहे त्याच्या दुप्पट किमतीची आपल्याला ही शेव पडेल। तर इथे मी ही शेव तुम्हाला 1 कपमध्ये म्हणजेच 1.5 कप बेसन पीठमध्ये पाव किलो इथे आपण ही शेव बनवून घेतलेली आहे। तर तुम्हाला मी ही रेसिपी दाखवत आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। तर अशी कुरकुरीत शेव आपण इथे बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये पाणी ॲड करायचं असेल, पिठामध्ये थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ देखील करू शकता आणि जर तुमच्याकडे जर हा साचा नसेल तर तुम्ही पाण्याच्या बॉटलचा देखील इथे वापर करू शकता। भरपूर लोक पाण्याच्या बॉटलने बनवत असतात, मी ते पाण्याच्या बॉटलचा वापर न करता माझ्याकडे साचा होता, मी त्याचा इथे वापर करत आहे। आणि काय सांगू, अगदी सुंदर अशी कुरकुरीत ही शेव मी इथे बनवून घेतलेली आहे। माझ्या मुलांना देखील आवडली, टिफिनला देखील माझा मुलगा ही शेव घेऊन गेला होता। तर तुम्हाला ही शेव मी इथे एका मेजरमेंट स्केलवरती मोजून दाखवत आहे। तर इथे मी ही शेव सगळी मोजून घेतलेली आहे। 245 अशी आपली ग्रामला ही शेव बसली आहे, म्हणजेच पाव किलोच्या आसपास आपल्याला ही शेव
दिसत आहे. आपण स्केलवरती मोजून घेतली आहे तर अगदी अशी कुरकुरीत बनवून तयार होते. काहीही जास्त टाईम लागत नाही या शेव बनवायला. अगदी 15 ते 20 मिनिटात आपण ही शेव इथे बनवून घेतलेली आहे. तुम्ही देखील बनवा ही शेव घरी. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा. कारण जी आपण बाहेरून शेव आणतो त्याच्यापेक्षा देखील जास्त सुंदर आपली ही शेव घरी बनलेली आहे आणि कुरकुरीत देखील आहे. तुम्ही कोणत्याही फरसाणमध्ये किंवा काही घरी बनवत असाल त्यामध्ये तुम्ही या शेवचा वापर करू शकता. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.